उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा साधारणतः अशीच परिस्थिती दिसते। धुळे शहरामधल्या मोहाडी उपनगर आणि औधान परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावामध्ये अत्यल्प असा पाणीसाठा शिल्लक आहे। पुढचे 15 दिवस पुरेल इतकाच हा पाणीसाठा या तलावामध्ये आहे। यावर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेलाच नव्हता। सध्या या तलावामध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे पाणी टंचाईच्या झळा मोहाडी उपनगरामधल्या नागरिकांना सोसाव्या लागतात। पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेमधून पाणीपुरवठा करावा अशी मागणी आता इथले नागरिक करतात। तर धुळ्यामधली ही दृश्य आपण बघतोय। डेडरगाव धरणामध्ये अत्यंत कमी आणि अत्यल्प अशा अवस्थेतला हा पाणीसाठा शिल्लक आहे। केवळ 15 दिवस पुरेल इतकंच हे पाणी शिल्लक आहे। एकीकडे पावसाची आतुरता आहे, दुसरीकडे पाणी टंचाईच्या झळा आता अधिक तीव्र होताना दिसतात। राज्यामधल्या वेगवेगळ्या जलाशयांमधली परिस्थिती आपण दाखवतोय। त्यापैकी धुळ्यामधली ही परिस्थिती पुढचे अगदी 15 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे। त्यामुळे या पाण्याचं व्यवस्थित असं नियोजन करावं लागणार आहे। मोहाडी उपनगर आणि औधान परिसराला या पाणी टंचाईच्या झळा सध्या बसताना दिसतात। उत्तर महाराष्ट्रामधली ही परिस्थिती आहे।